पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काउंटर करण्यात आलेला आहे। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं या सराईत गुन्हेगाराचं किंवा गुंडाचं नाव आहे। तो सय्यदनगर हडपसर पुणे येथील रहिवासी आहे। त्याचा सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील लंबोटी गावाजवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय। रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि युनिट 6च्या पथकांनी ही कारवाई केलेली आहे। या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। शाहरुख हा अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होता। तो फरार होता। पुणे पोलीस त्यांचा शोध घेत होते। त्याच्यावरती अनेक गुन्हे देखील दाखल असून तो सराईत गुन्हेगार होता। गेल्या काही दिवसांपासून तो सोलापुरातील लंबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची खबरामार्फत माहिती पुणे पोलिसांना मिळालेली होती। त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लंबोटी येथे आलेले होते। यावेळी पोलिसांनी शाहरुख लपलेल्या घरात छापेमारी केली। छापेमारी करताना आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवरती गोळीबार केला। त्यातच बचावासाठी पोलिसांनी देखील त्याच्यावरती गोळीबार केला। त्यांच्या चकमकीत तो ठार झाला। पोलिसांच्या माहितीनुसार शाहरुखने स्वतःच्या संरक्षणासाठी आणि पळून जाण्यासाठी गोळीबार केला। त्यामुळे पोलिसांना देखील प्रत्युत्तर द्यावे लागलं आणि त्यातच तो ठार झाला। दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार शाहरुख हा काही दिवसांपासून लंबोटी गावातील त्याच्या मावशीकडे लपून बसलेला होता। त्याच्या विरोधात हडपसर, वानवडी, काळेपडळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, शस्त्रास्त्रांचा वापर असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। त्याच्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली होती। तो अनेक दिवसांपासून फरार होता। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक लंबोटी गावात पोहोचले असता शाहरुखने पोलिसांच्या पथकावरती पिस्तुलातून गोळीबार केला। त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला असता शाहरुख गंभीर जखमी झाला। त्याला तत्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते। मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण, धमकी देणे व संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई त्याच्यावरती करण्यात आलेली होती। त्याच्यावर मोक्का अंतर्गत देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावरती हे गुन्हे दाखल आहेत। पुण्यातील टिपू पठाण गँगचा तो म्होरक्या म्हणजेच प्रमुख सदस्य होता। ही टोळी पुण्यात खंडणी व दहशतीसाठी ओळखली जाते। शाहरुखच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला असून पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीच्या मुळावरती घाव घालणारी ठरलेली आहे। पोलीस हे मागील काही दिवसांपासून त्याच्या शोधात होते। मात्र आता टिपू गँगमधील अन्य सदस्यांच्या मागे देखील पोलीस असल्याची शक्यता आहे। त्यामुळे ही गँग आणि शाहरुख याच्याशी संबंधित अन्य लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तसंच पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेकांनी संशय देखील व्यक्त केलेला आहे। दरम्यान शाहरुखच्या कुटुंबियांनी विशेषतः त्याच्या आई वडिलांनी या एन्काउंटरबाबत संशय व्यक्त केलेला आहे। त्यांच्या मते पोलिसांनी पहाटे 3:30 वाजता त्यांच्या घरात प्रवेश केला आणि शाहरुखने कोणत्याही उलटफेर किंवा उलट गोळीबार न करता त्याला ठार केले गेले। त्यांनी हा एन्काउंटर बनावट असल्याचा देखील आरोप केलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। त्यांच्या या आरोपामुळे या घटनेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तसंच या एन्काउंटरनंतर स्थानिक आणि सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींनी पुणे पोलिसांच्या या कारवाईचं स्वागतच केलेलं आहे, कारण शाहरुखच्या गुन्हेगारी या कारवायामुळे स्थानिकांमध्ये दहशत होती। मात्र काही लोकांनी आणि शाहरुखच्या कुटुंबियांनी या एन्काउंटरच्या सत्यतेवरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणावरती वाद निर्माण झालेला आहे। पुण्यात गेल्या काही वर्षांत कोयता गँग आणि इतर गुन्हेगारी टोळ्यांमुळे कायमची दहशत वाढलेली आपण पाहिलेलं आहे। यापूर्वीही बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड आणि हिंसक हल्ल्यांच्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे पोलिसांवरती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी दबाव आहे। शाहरुखच्या एन्काउंटरमुळे पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले असले तरीही कुटुंबियांच्या आरोपामुळे या कारवाईची विश्वासार्हता
तपासली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे पोलिसांच्या या कारवाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे। या आणि अशाच व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका। आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नक्कीच भेटूयात